तो अल्लड आहे, चिकित्सक आहे, खोडकर आहे, बडबड्या पण आहे. कोण असेल सांगा? तो आहे बुध. येस, आज आपण बुधाची गोष्ट ऐकणार आहोत. बुध खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. आता त्याची गोष्ट ऐका म्हणजे तुम्हाला पटेल. बुध हा बृहस्पती पुत्र आहे. बृहस्पती म्हणजे ज्योतिषशास्त्रात आपण ज्यांना गुरु म्हणून लिहितो ना, ते. झालं असं की बृहस्पती हे खूप वर्कहॉलिक होते. दिवसभर आपली पूजा पाठ प्रवचन होम यज्ञ सगळं हेच करण्यात बिझी असायचे. देवांचे राजगुरू होते ना, त्यामुळे पूर्ण त्यांचा ऍडव्हायझरी बोर्ड हे त्यांच्या हातात होतं. ह्या बृहस्पतींची एक सुंदर देखणी तरुण पत्नी होती, ती म्हणजे तारादेवी. आता त्यांचा संसार तर छान चालू होता, पण वर्कोहॉलिक नवऱ्यामुळे जे पत्नीचे हाल होतात, जे आजकाल IT वाल्यांच्या बायका कंप्लेंट करतात, सेम त्यांची अवस्था झाली. तारादेवी आपल्या ह्या पतीच्या प्रेमासाठी आसुसल्या होत्या. बृहस्पती मला वेळ देतील, माझ्यावरती भरपूर प्रेम करतील, ह्या आशेने ती रोज त्यांची वाट बघत राहायची. परंतु बृहस्पती मात्र सदैव कामात बुडालेले. अशाच एके दिवशी आपले जे चंद्रदेव आहेत त्यांची दृष्टी या सुंदर तारादेवीवरती पडली. तिच्या त्या सुंदर देखण्या रूपाला चंद्रदेव भाळले आणि त्यांनी तिचं अपहरण करायचं ठरवलं. तारादेवी जी पतीवरती नाराज होती, ती सुद्धा काहीही विरोध न करता चंद्रदेवाबरोबर निघून गेली. ही बातमी जेव्हा बृहस्पतींना कळली, सगळं जगच हादरलं. आता बृहस्पती म्हणल्यावर आपल्याला माहितीये एकदम सोजवळ साधे सुधे, ते काय जाऊन युद्ध करणार नाहीत का भांडणार नाहीत. ते गेले देवांकडे. माझी पत्नी त्यांनी पळवून नेलीये, तुमचं कर्तव्य आहे त्याला जाऊन समजावा आणि माझी पत्नी मला परत पाहिजे. नाही तर मी पूजा अर्चा सगळं बंद करून टाकेन. सगळे देव पण घाबरले. जर बृहस्पतींनीच बंद केली पूजा अर्चा तर पृथ्वी तलावर विचारणार कोण देवांना. सगळ्या देवांनी मध्यस्थी केली आणि चंद्रदेवाला निक्षून सांगितलं की तारादेवी लवकरात लवकर बृहस्पतींकडे पोचली पाहिजे. त्याप्रमाणे तारादेवी परत आली खरं, पण इथे गंमत झाली. सगळ्यांना एक बातमी कळली, ती म्हणजे तारादेवी प्रेग्नंट होत्या, त्या गर्भवती होत्या. आता ही गोष्ट जी आहे ही खरं तर जुनी आहे. म्हणजेच जेव्हा तारादेवींचं अपहरण झालं तेव्हा तारादेवी ऑलरेडी गर्भवती होत्या. फक्त हे गुपित त्यांना एकट्यानाच माहिती होतं. त्यांनी पतीलाही सांगितलेलं नव्हतं ना, त्यांनी चंद्रदेवाला सांगितलं. आता जेव्हा ही गोष्ट उघडकीस आली तेव्हा एक कांड होऊन गेलेलं होतं, त्यामुळे लोकांचा संभ्रम होणं खूप स्वाभाविक होतं. तसंच बृहस्पती देवांचंही झालं. गुरुदेव म्हटले, हे मूल माझं असू शकत नाही, हे चंद्रदेवाचं आहे. त्यामुळे मी ह्या बाळाचा, तुझ्या गर्भातल्या बाळाचा स्वीकार करत नाही. परंतु आता समाजाला दाखवण्यासाठी त्यांनी पत्नीचा स्वीकार तर केलेला होता, त्यामुळे त्यांना काही बोलताही येईना. परंतु त्यांनी तिचा सांभाळ जरी केला तरी त्या गर्भातल्या मुलाला आपलं कधीच मानलं नाही. त्यामुळे तारादेवीचं ते पूर्ण प्रेग्नन्सीचा पिरियड म्हणूयात, गर्भवती त्या होत्या, तो पिरियड पूर्णपणे पतीच्या त्या दुर्लक्षित काळात आणि त्यांचा तो द्वेष सहण्यात सगळा गेला. ऑब्व्हियसली त्या गर्भावरती त्याचे परिणाम होणारच होते, दुष्परिणाम ते झालेच. त्यांना जो मुलगा झाला तो म्हणजे बुध. बुधदेव हे अगदी पित्यासारखेच होते, बृहस्पतींसारखे. हुशार, चाणाक्ष, बुद्धिवान, अभ्यासाची आवड असणारे, सगळे पित्याचे गुण. परंतु मी आत्ताच म्हटलं, बृहस्पतींनी सांगितलं मी काय त्याला आपलंसं म्हणणार नाही जे मूल होईल त्याला. त्यामुळे त्यांनी बुधाचा कायम द्वेषच केला. आणि बुधदेव मात्र स्वतःच्या पित्याच्या प्रेमासाठी इतके आसुसून गेले ते, की कधी माझे बाबा माझं कौतुक करतील, माझ्याकडे कधी लक्ष देतील, एवढंच त्यांचा एम होता. आणि ह्या प्रेमापोटी ते कायम स्वतःच्या पित्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक गोष्टी करायचे. आणि ह्याचाच बृहस्पतींना राग यायचा, हे मला आवडत नाही आणि सतत माझ्या अवतीभोवती फिरत असतं. एक दिवशी असंच झालं. बुधानी जसं काही ठरवून टाकलं होतं की आज मी माझ्या पित्याचं प्रेम मिळवणारच. आणि त्यांनी पित्याला विनंती केली, बाबा एकदा बघा ना माझ्याकडे, मी अगदी तुमच्यासारखा वागतो, मी तुमच्यासारखाच हुशार आहे, मला गणित पण जमतात, मी सगळ्या गोष्टी शिकतो, बाबा मी अगदी तुमच्यासारखा आहे, मी तुमचाच मुलगा आहे, तुम्ही का माझा द्वेष करता.
कंपॅरिझन बृहस्पतीशी, ज्ञानाचा भंडार आहे बाई तो. राग आला ना बृहस्पतींना, ते चिडले. तू तुझं कंपॅरिझन, तुझी तुलना माझ्याशी करतो? मी कोण आहे माहिती का तुला? तुला तुझा ज्ञानाचा गर्व आहे? मी तुला श्राप देतो. तुझं ज्ञान कधीच पूर्णत्वाला जाणार नाही. तू 100 गोष्टी शिकशील, पण त्याच्यात तू पारंगत कधीच होणार नाही. तू कायम असाच राहशील, तुझी वाढही कधी होणार नाही. एका पित्यानेच पुत्राला श्राप दिला, गैरसमजातनं झालेली गोष्ट. पण ती काय परत करता येत नव्हती. बृहस्पती चिडून निघून गेले आणि बुधाला तो मिळालेला शाप मात्र आयुष्यभर भोगावा लागला. आणि बृहस्पतींनी तो दिलेला शाप, त्याच्यामुळे बुध कायम, बुधदेवाला टीनेजर म्हणजेच आपल्या मुलांकडे आपण बघतो अवतीभोवतीची मुलं जी कॉलेजला जातात त्या वयाची, ते कायमच एक लहान मुलासारखे युवा अवस्थेतले त्यांना दाखवलं जातं. ते बुद्धिमान आहेत, चाणाक्ष आहेत, कायम सतत काही ना काहीतरी शिकायची त्यांना ओढ असते. किती वय झालं तरी ज्यांचं बुध स्ट्रॉंग आहे पत्रिकेमध्ये, ती व्यक्ती कायम काही ना काहीतरी शिकत राहते. बडबडी असते, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी असते, आणि हीच क्वालिटी त्यांना स्पेशल बनवते. वाणीचा कारक आहे, कम्युनिकेशनचा कारक आहे, सगळ्या गोष्टींचा कारक बुध आहे. बुधाशिवाय माणसाचं काहीच घडू शकत नाही. आता इथे ही आपण गोष्ट ऐकली, जसं मी म्हटलं आपल्या सिरीजचं नाव आहे शत्रू मित्र. मग आता ह्याच्यात आपण बघूयात कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र. बुधदेवांबद्दल बोलतोय. त्यांचे पिता कोण? बृहस्पती म्हणजेच गुरु. त्यांनी स्वतःच्या मुलाचा म्हणजेच बुधदेवाचा कायम द्वेष केला. म्हणजेच काय, गुरुसाठी बुध हे कायम शत्रू झाले, बरोबर. पण मुलाला मात्र पित्याची ओढ होती, त्यामुळे बुधासाठी गुरु कसे झाले बृहस्पती? मित्र झाले. का? कारण ते तिकडनं पित्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी, त्यांचा आदर करतायत, त्यांना सन्मानाने वागवतायत, सगळं चांगलंच करतायत. तो एकीकडनं प्रेम दाखवलं जातंय, दुसरीकडनं द्वेष येतोय. तो तिकडनं पित्याकडनं शत्रुत्व आणि मुलाकडनं मैत्री. हे कळलं? आता ही घटना घडली कशामुळे सगळी? चंद्रदेवाने जर तारादेवींना पळवलंच नसतं तर ह्यातले काहीच घडलेलं नसतं. त्यामुळे बुधदेवाचा राग चंद्रदेवावर आहे, की चंद्रदेवामुळे माझ्या आयुष्यावरती डाग आला आणि मला कलंकित व्हावं लागलं. त्यामुळे बुधदेवांना चंद्रदेव कधीच आवडत नाहीत, ते त्यांचा द्वेष करतात. त्यामुळे बुधासाठी ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्रदेव हे शत्रू आहेत. चंद्रदेवांना काय वाटतं? अरे बुध तर माझाच मुलगा आहे, माझं बाळ आहे, ते मेरा बच्चा आहे तू. त्यामुळे चंद्रदेवांसाठी बुध मात्र मित्रतेने ते बघतात, की एक माझं मूल आहे. ही जी एक प्रेमळ भावना चंद्रदेवामध्ये आहे, त्या भावनेने. तो गुरुसाठी बुध शत्रू, बुधासाठी चंद्र शत्रू, चंद्रासाठी बुध मित्र आणि बुधासाठी गुरु मित्र. आहे की नाही गंमत? आता बघा पत्रिका आणि सांगा मला कसं वाटतंय तुम्हाला.